महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी. सर्व सुखाचरो हितकरो धर्मं बुधाच्चिन्वते धर्मेणैव समाप्यते सुखं धर्माय तस्मै नमः. देवादेव श्री पार्श्वनाथ भगवान की जय. देवादेव श्री चौबीस तीर्थंकर भगवान की जय. आचार्य श्री संत सागरजी महाराज की जय. आचार्य श्री अरविंद जी महाराज की जय. कुलदेव श्री जयभद्रजी महाराज की जय. परम पूज्य आचार्य श्री पवित्र सागर जी महाराज की जय. परम पूज्य मुनि श्री प्रशांत सागर जी महाराज की जय. आनंदीजी महाराजांच्या 25व्या समाधी महोत्सव वार्ता परिषदेमध्ये आलेले सर्व वार्ताहर, पत्रकार सर्वांना खूप खूप साधुवाद. आणि आपण आपला जो वेळ काढून इथे आला त्याबद्दल आपण सर्वजण धन्यवादास पात्र आहात. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जो आहे, निमित्त आणि आपलं आत्मिक बळ एकमेकांना पूरक आहेत. आत्मिक बळ निमित्तावर अवलंबून असतं आणि आत्मिक बळ असेल तर निमित्त ओढून आणले जातात. यावेळेस निमित्त आहे आचार्य अरविंदजी महाराजांच्या रजत समाधी महोत्सवाचं. त्या निमित्तानं सर्वांना अरविंदजी महाराजांच्या कर्तृत्वाची, त्यांच्या व्यक्तिमत्वाची, त्यांनी केलेल्या विशेष कार्याची ओळख, जे की नवी विशेष करून तरुण पिढी आहे, तरुण पिढींना व्हावी. आणि त्यानंतर जैन धर्माचा जो प्राण आहे, विशेष रूपानं अहिंसा, ही अहिंसा जगाला शांत ठेवण्यासाठी, जगाचा विकास करण्यासाठी आणि संपूर्णपणे जगाला अक्षय स्वरूप प्राप्त देण्यासाठी विशेष रूपानं प्रभावकारी आहे. ही अहिंसा सर्वांपर्यंत पोहोचावी. अहिंसा अहिंसा सगळेजण म्हणतात, अहिंसेचा पुरस्कार पण सगळेजण करतात, परंतु अहिंसेचं पालन करण्यामागे आपली खूप उदासीनता आहे. आणि ही जगातील उदासीनता दूर व्हावी, हा उद्देश, मुख्य उद्देश या कार्यक्रमाचा आहे. कारण अहिंसेशिवाय आपण जगू शकत नाही. अहिंसा सहजीवन आहे. अहिंसा जगण्याचा मूलमंत्र आहे. अहिंसा विकासाचा पाया आहे. जोपर्यंत आपण अहिंसेला योग्य प्रकारे, अहिंसेला समजून घेऊन तिला शरण जाणार नाही आणि आपल्या आचरणात आणणार नाही, तोपर्यंत आपल्याला कधीही सुख शांती मिळणार नाही. कारण आपण आज जगात पाहतो की अनेक प्रकारची अस्थिरता प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहतो. प्रत्येक जण खूप अस्थिर आहे. त्यांना शांती पाहिजेत, शांतता पाहिजेत, सुख पाहिजेत. परंतु ते सुख कशामुळं नेमकं मिळतं हे आपण विसरून गेल्यामुळं आपल्याला प्राचीन संतांनी सांगितलेला जो एकमेव
त्याच्यावरचा उपाय आहे तो उपाय आपल्याला उपयोगात आणणं आवश्यक आहे. म्हणून अहिंसा सगळ्यापर्यंत पोहोचावी हा मुख्य उद्देश आहे. अहिंसा दोन प्रकारची असते. ज्यांना अहिंसेचं प्ररूपण करायचं असतं त्यांनी अतिशय सूक्ष्म अहिंसा पाळायला पाहिजे, आणि ज्यांना फक्त अहिंसेचा पक्ष घ्यायचा आहे त्यांनी पूर्णपणे अहिंसा सामान्य रूपाने पाळायला पाहिजे. आणि अहिंसेचा पक्ष तर सगळेच घेतात, परंतु अहिंसेच्या प्ररूपणासाठी आपण फार मागे पडलेलो आहोत. हे करणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणून सगळ्यांपर्यंत अहिंसा पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आणि त्यानंतर अहिंसा ही काय आहे हे पण समजणं खूप आवश्यक आहे. अहिंसेची बोले देवादिदेव काशीनाथ भगवान की जय. आचार्य शांति सागर मुनि महाराज की जय. शिरोमणि आचार्य हनुमंत महाराज की जय. आचार्य पवित्र सागर मुनि महाराज की जय. प्रशांत सागर गुरुदेव की जय. आज पत्रकार परिषदेमध्ये जे आरण्यजी महाराजाबद्दल जे महाराज यांनी भारतभर प्रवास करून तीर्थक्षेत्राचे रक्षण करण्यासाठी 1 कोटी फंड तयार करण्याचा संकल्प केला होता. त्यांनी समेत शिखरजीवर चोपरा कुंडावर चातुर्मास करून तिथेची व्यवस्था म्हणजे तिथं रूमा बांधून वगैरे करून तिथं जवळपास 3 एकरवर राहून पुन्हा तिथलचं कायदे करून नमन करून ते पुन्हा इकडं आले. त्यांनी नवाकडे ते गुरुकुल स्थापन केलं. बोले देवादिदेव काशीनाथ भगवान की जय. चारित्र कृती प्रथमाचार्य शंकर महाराज की जय. तीर्थ रक्षा शिरोमणी आचार्य आदि महाराज की जय. मुगत गुरु अर्चक रत्नाकर शांत मूर्ति आचार्य सन्मति सागर महाराज की जय. आपण सर्व आर्यजी महाराजांचं जीवन काय होतं आणि आर्यजी महाराज होते त्यांनी जे असे होते फक्त जैनांचे गुरु नव्हते, फक्त जैन धर्मासाठी काम केलेलं नाही त्यांनी. तर त्यांनी पूर्ण जीवनामध्ये जसं त्यांना 17व्या वर्षी नोकरी करावी लागली. त्या काळामध्ये 17व्या वर्षी निजाम काळामध्ये त्यांना तिथं नोकरी करावं लागली. आणि ती नोकरी करत असताना हे बघितलं नाही जे निकाजीने जिथं दार होते ते सुरुवातीला नाकेदार म्हणून त्यांची नोकरी लागली होती. आणि त्या नोकरीच्या काळात जी लोक फळं विकायला जाऊ दे, भाजीपाला घेऊन जाऊ दे, सुद्धा आपला माल विकायला जाऊ दे, तर पूर्वीची नाकेदार त्यांच्याकडून पैसे वसूल करायचे. ही महाराज म्हणायचे त्यावेळेस त्यांचं नाव शंकरराव होते. अशी सगळे लोक येऊन बसली, आंबे दूध वगैरे सगळे बसले. यांनी कार्यालय उघडलं, बघताय तुम्ही कशासाठी इथं बसलात? साहेब हे आंबे घ्या, ही फळं घ्या, ही दूध घ्या. कशासाठी? अरे मला सरकार पगार देत आहे आणि तुमच्या गरिबाचे आंबे वगैरे फुकट मला काही नको, फळं वगैरे काही नको. मला लागलं तर मी विकत घेईन, तुम्ही जा. नाही पूर्वीचे नाकेदार घेत होते ते घेत असतील, मी घेणार नाही, मी घेणार नाही. आणि
त्यापासून तिथली लोक त्यांना, मोहळीचे लोक त्यांना देव माणूस म्हणत होते. प्रत्येक पैठणमध्ये सुद्धा त्यांना शंकरराव म्हणून, त्यांचं पूर्वाश्रमचं नाव शंकरराव, पण शंकरराव म्हणत होते तर त्यांना भाऊ म्हणत होते. त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांचं असं आचरण होतं की त्यांना राजे साहेब मानलं जात होतं. राजे साहेब बघा कशी भाव होती, दयेची भाव होती, करुणेची भाव होती. आणि ज्यावेळेस ती नोकरी करत असताना मोहळी नव्हते त्यावेळेस अजय तिथं जी लोक होते त्यांना सर्वांना जवळ बोलवायची. सायंकाळच्या वेळेस त्यांना ज्ञानेश्वरी वाचून दाखवत होते. आणि त्यांची अंधश्रद्धा दूर करत होते. जिथं आता महाराजांनी सांगितलं तिथं बळी दिली जात होती, ती बळी प्रथा बंद केली. अशीच बळी प्रथा वालशाला दिली जात होती. आणि तिथले सरपंच मुख्य प्रमुख त्यांना नवस होता आणि तिथं ते बकरा बळी देणार होते. भाऊ नाही कळालं म्हणजे शंकरराव, आणि ही आपल्या शिपायाला ड्रेस घालून तिथं हजर झाली आणि सांगितलं साहेब तुम्ही बळी देऊ नका. साहेब शंकरराव भाऊ तुम्ही, हे आमची धर्माची प्रथा आहे, आमची कुल परंपरा आहे, तुम्ही याच्या भानगडीत पडू नका. मी तुमच्या भानगडीत पडणार नाही, पण माझं कर्तव्य मला करावं लागेल, माझी नोकरी आहे, मला सरकारवर कळवावं लागेल. तुम्ही परवानगी घेतली नाही बळी द्यायची परवानगी घेतली नाही, तुम्हाला मला हे वर कळवावं लागेल. आणि त्यावेळेस सांगितल्यानंतर त्या सरपंचाने बळी देणं बंद केलं. पण त्या दिवशी घटना घडते, एक महिला येते सायंकाळी आणि तिच्या अंगात आलं ती झुलायला लागते. आणि भाऊ तिथं गेले. तिथं गेल्यानंतर तिच्या बसल्यानंतर ती बाई म्हणत असते तू माझं म्हणजे माझा घास माझं भक्ष तू हिरावून घेतलं, तू बळी देऊ दिलं नाही, तुझा नाश होईल. भाऊ म्हणत होते ठीक आहे, तू तो माता आहे, सर्वाची माता आहे, तू जगत माता आहे आणि तू स्वतः